नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं ऍग्रीकल्चर काउन्सिलिंग या युट्यूब चॅनलवरती। जसं की मित्रांनो, आज आपली कॅप 1 ची अलॉटमेंट लिस्ट येणार होती, ती जी की आता आलेली आहे। तर या लिस्ट मध्ये तुमचं नाव कसं शोधायचं आणि तुमचं कॉलेज कोणतं लागलं ते कसं शोधायचं, चला तर मग बघूयात। तर या साईडनं तुम्ही बघू शकता, तुमच्या सर्वांचे या ठिकाणी स्टुडंटचे नेम वगैरे दिलेले आहेत। तुम्ही डायरेक्टली सर्च करून तुमचं नाव शोधा किंवा तुमचा फॉर्मचा नंबर, जो की तुम्ही ऍग्रीकल्चरचा फॉर्म भरताना जो नंबर टाकला भेटलेला आहे तुम्हाला, रजिस्ट्रेशन नंबर, तो नंबर टाका किंवा तुमचं डायरेक्ट नाव टाका। त्यानुसार तुमचं नाव वगैरे सर्च होईल आणि या ठिकाणी कोपऱ्यामध्ये पूर्ण जे कॉलेज अलॉट झालेलं आहे तुम्हाला, त्या कॉलेजचं नाव या ठिकाणी दिलेलं आहे आणि कोणत्या कोर्ससाठी तुम्ही जे कॉलेज टाकलं होतं। जसं की इथं एक शिवाजीनगर पुण्याचं जे राहुरी युनिव्हर्सिटी मधलं कॉलेज आहे ते दिलेलं आहे आणि कोणता कोर्स, या ठिकाणी तुमचा कोर्स सुद्धा दिलेला आहे, तो म्हणजे बीएससी ऑनर्स ऍग्रीकल्चर। तर अशा प्रकारे ही जी लिस्ट आहे, ज्याची तुम्ही आतुरतेने वाट पाहत होता, ती आलेली आहे। तर मित्रांनो, ही जी लिस्ट जर तुम्हाला पाहिजे असेल तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या व्हॉट्सअप ग्रुपची लिंक आहे, त्या ग्रुपला जॉईन करा, त्या ठिकाणी मी लिस्ट दिलेली आहे। तर मित्रांनो, या लिस्टनुसार आपल्याला आता उद्यापासून तर मंगळवारपर्यंत कॉलेज जॉईन करायचे। तर कॉलेज जॉईन कसे करायचे याचा सुद्धा व्हिडिओ मी दिलेला आहे, इथं वरती आय बटन वरती तो दिसत असेल तुम्हाला, तो सुद्धा व्हिडिओ। आणखी एक महत्वाची गोष्ट अशी मित्रांनो, या ठिकाणी जशी तुम्हाला जे कॉलेज लागलेले आहेत ते जर तुम्हाला घ्यायचे असतील किंवा नाही घ्यायचं असेल, तर या आपल्या काउन्सिलिंग मध्ये तुमच्याकडे 3 ऑप्शन उपलब्ध होतात, ते म्हणजे फ्रीज, फ्लोट आणि रिफ्यूज। जर तुम्हाला जे कॉलेज अलॉट झालंय ते जर तुम्हाला घ्यायचं असेल, पुढची याच्यानंतरचे जे 2 राऊंड होणार आहेत ते जर तुम्हाला नसतील करायचे, तर तुमच्याकडे पहिला ऑप्शन म्हणजे फ्रीज हा वाला ऑप्शन तुम्ही निवडू शकता। तुम्हाला सरळ सरळ काय करायचंय, आपले जे डॉक्युमेंट आहेत, आपलं अलॉटमेंट लेटर आता एखाद्या तासाने येऊन जाईल, ते अलॉटमेंट लेटर घ्यायचे, आपले ओरिजिनल डॉक्युमेंट घ्यायचे आणि जे कॉलेज लागलं आहे त्या कॉलेजला जायचं आणि त्या ठिकाणी आपलं रजिस्ट्रेशन फॉर्म वगैरे देऊन आपली ऍडमिशन कंप्लीट करून घ्यायची। 1000 रुपयाची सीट बुक करून आपण ते कॉलेज आपलं फायनल करून घ्यायचंय, जर तुम्हाला जे भेटलेलं कॉलेज आहे ते जर घ्यायचं असेल तर। जर समजा तुम्हाला या ठिकाणी आता चांगलं कॉलेज लागलेलं आहे, पण तुम्हाला असं वाटते की आपण अजून एक राऊंड खेळला पाहिजे, हे कॉलेज हातात ठेवून, म्हणजे तुम्हाला कम्प्लीट कॉलेज फायनल नाही करायचं आणि कम्प्लीट कॉलेज सोडायचं सुद्धा नाहीये, तुम्हाला त्या कॉलेजला सीट बुक करायची, तर मित्रांनो असं सुद्धा शक्य आहे। ते ऑप्शन म्हणजे फ्लोट ऑप्शन। तुम्हाला जर फ्लोट करायचं असेल तर तुम्हाला 1000 सीईटी सेलला देऊन तुम्ही तुमची सीट बुक करू शकता त्या कॉलेजमध्ये। त्यासाठी पण सेम प्रोसेस आहे, तुम्हाला कॉलेजला जायचंय, तिथं जाऊन त्यांना म्हणायचंय आम्हाला कॉलेज फ्लोट करायचंय, म्हणजे 1000 रुपये देऊन तुम्हाला सीईटी सेलला ते कॉलेजची सीट तुमची बुक करायची। जर समजा मित्रांनो तुम्ही जर फ्लोट हा ऑप्शन निवडला, जर तुम्हाला सेकंड राऊंडला जर कॉलेज अलॉट नाही झालं, तर तुमचं जे फर्स्ट राऊंडला जे कॉलेज लागलेलं होतं तेच कॉलेज तुमचं राहील। आणि जर समजा सेकंड राऊंडला याच्यापेक्षा जर चांगलं कॉलेज लागलं, तर पहिल्या राऊंडला जे कॉलेज लागलं होतं ते कॉलेज ऑटोमॅटिक डिलीट होऊन तुम्हाला जे सेकंड राऊंडला कॉलेज लागलेलं आहे त्या कॉलेजला तुमची ऍडमिशन घ्यावी लागेल। पण मित्रांनो, या ठिकाणी एक महत्वाची गोष्ट म्हणजे अशी, जर तुम्ही फ्लोट केलं आणि सेकंड राऊंडला जे कॉलेज लागलेलं आहे ते जर तुम्ही नाही घेतलं, तर तुमचं रजिस्ट्रेशन कॅन्सल होते आणि तुम्ही काउन्सिलिंग प्रोसेसच्या बाहेर होता। जर समजा तुम्ही काउन्सिलिंग प्रोसेसच्या बाहेर झालात, तर अशा वेळेस तुम्हाला जर ऍडमिशन घ्यायची असेल तर तुम्ही डायरेक्ट स्पॉट राऊंड मध्ये एलिजिबल होता, राऊंड 3 साठी तुम्ही एलिजिबल राहत नाही। ही गोष्ट महत्वाची, ही गोष्ट लक्षात ठेवसाल। आणि त्यानंतर तर तिसरा ऑप्शन म्हणजे तुम्हाला या लिस्टमध्ये कॉलेज अलॉट झालेलं आहे कोणतं तरी आणि तुम्हाला ते नाही आवडलं आणि तुम्हाला त्या कॉलेजमध्ये ऍडमिशन कशीच नाही घ्यायची आहे, तर अशा वेळेस तुम्ही रिफ्यूज हा ऑप्शन यूज करू शकता। जर तुम्हाला रिफ्यूज करायचं असेल तर कॉलेजला सुद्धा जाण्याची गरज नाहीये, कुठेही जाण्याची गरज नाहीये, घरीच थांबा, बिंदासपणे काही टेन्शन घेऊ नका, तुमचं कॉलेज ऑटोमॅटिक रिफ्यूज होऊन जाईल। तर अशा प्रकारे ही माहिती होती मित्रांनो। ही लिस्ट आलेली आहे, आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला सुद्धा मी दिलेली आहे। व्हॉट्सअप ग्रुपला जर अजून जॉईन नसेल झाला तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, व्हॉट्सअप ग्रुपला नक्की जॉईन करा आणि त्याचप्रमाणे तुमचे जर काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। थँक्यू सो मच।